दादा, निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा कार्यक्रम चेंज केलाय. जो निकाल आहे तो 21 डिसेंबरला होणार आहे. मला वाटतं ही निवडणूक आयोग आहे का ज्याला नियोजनाचा काय भाग नाही असा अडवणूक आयोग आहे अशी म्हणायची वेळ आता निवडणूक आयोगाच्या बाबतीत आली. एखादी ग्रामीण भागातली स्त्री स्वयंपाक करायला घेतल्यानंतर सगळं सामान घेऊन बसते, पण ह्यांचा काय कुणातच कशात मेळ दिसत नाही. निवडणुका जाहीर करायच्या मनात आलं की स्थगित करायच्या, पुन्हा मतमोजणी जाहीर करायची, परत मतमोजणी कोण कोर्टात गेले की कोर्टानं पुन्हा पुढे ढकलायचे. अक्षरशः निवडणुकीचा पट्ट्या बोळ या निवडणूक आयोगानं लावलाय. मला वाटतंय तिथं बसणारी लोक खरंच ही निवडणूक घेण्यासाठी सक्षम आहेत का नाहीत इतकं प्रश्नचिन्ह उभा राहावं अशी विदारक परिस्थिती सध्या या निवडणूक आयोगाची झाली आहे आणि लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे. काय परिणाम काय विचार करा ना, आता एखादा उमेदवार त्यानं बिचाऱ्यानं निवडणुकीची तारीख पहिल्यांदा 2 जाहीर झाली, त्या दृष्टीनं त्यानं प्रचाराचं नियोजन केलेलं असतंय, त्याला खर्चाच्या मर्यादा असतात, तेवढा तो फिरलेला असतो आणि मग परत तुम्ही अचानकच ती निवडणुकीची तारीख पुढे ढकलायची. मला वाटतंय हे योग्य नाही. काय काय नगरपालिकामध्ये, आता काल निलंग्यासारख्या नगरपालिकामध्ये तर आता आज मतदान होतं, काल 5 वाजता सांगितलं की आता तुमची निवडणूक स्थगित झाली आणि 20 तारखेला होणार आहे. किती दुर्दैवी आहे. मला वाटतंय अक्षरशः निवडणुकीला उभा राहणाऱ्या माणसाला नेमकं कसं सामोरं जावं निवडणुकीला आणि कशी निवडणूक लढवावी अशी विदारक परिस्थिती तयार झाली आहे ह्या निवडणूक आयोगाच्या धरसोड धोरणामुळं, चुकीच्या नियोजनामुळं. आणि मला वाटतंय सक्षम लोक तिथं बसवावीत जेणेकरून लोकशाही मार्गानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडल्या पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही. दादा, आज धाराशिव जिल्ह्यामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.